नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. 2019 साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्या काळामध्ये एक प्रकरण घडलं होतं. त्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न झाला अशा बातम्या आल्या. आदित्य ठाकरेंवर एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला. प्रकरण कोर्टात चाललं. आदित्य ठाकरेंना क्लीन चिट देण्यात आली. त्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांचाच मुलगा असलेले आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. 2020 साली मालाड परिसरामध्ये 8व्या मजल्यावरून दिशा सालियान नावाच्या एका अभिनेत्रीचा बिल्डिंगवरून पडून मृत्यू झाला. ही अभिनेत्री दिवंगत अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांची माजी मॅनेजर असल्याचं सांगितलं जातं. आता दिशा सालियानवर आदित्य ठाकरेंकडून बलात्कार झाला अशा प्रकारचे आरोप त्यांच्या विरोधातल्या म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि इतर नेत्यांकडून लावला जातोय. हे प्रकरण तेव्हा संपलं होतं ज्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता हे प्रकरण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये म्हणजे आत्ता विद्यमान सरकारमध्ये बाहेर येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्या काळामध्ये दिशा सालियान यांच्या वडिलांनी हे प्रकरण बाहेर काढून आमच्या मुलीची बदनामी केली जाते ती थांबवावी, या प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या काळामध्ये दिलं होतं. तेव्हाची त्यांची भूमिका होती. मात्र आता हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढावं आणि त्याचा पुन्हा एकदा तपास व्हावा अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आणि याच याचिकेच्या माध्यमातून आता हे प्रकरण पुन्हा एकदा चालावं अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. आता महायुतीच्या सरकारमधल्या शिंदे गटाचे असतील, अजित पवारांचे काही लोक सोडले, शिंदे गटांचे काही लोक सोडले, भारतीय जनता पार्टीमधले स्तब्ध लोक सोडले, तर इतर सर्वांनी आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये आशिष शेलार असतील, तिकडं मनीषा कायंदे असतील, शीतल म्हात्रे असतील, संजय शिरसाट असतील, या सर्व लोकांनी आणि त्याहीपेक्षा मोठा नेता ज्यांच्याकडे बघून हसायला येतं ते निलेश राणे हे सुरुवातीपासून या मुद्द्याला लावून धरून आहेत. आदित्य ठाकरेंनी कशा प्रकारे दिशा सालियानवर अत्याचार केलाय यांचे वारंवार आदित्य ठाकरेंवर आरोप असायचे. ते पुन्हा एकदा आगे आगे देखो होता है क्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, ज्यामध्ये आशिष शेलार सुद्धा आहेत. आता हे प्रकरण पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये किशोरी पेडणेकरांना पुढे करत हे प्रकरण मॅनेज करण्यात आलं. दिशा सालियांच्या कुटुंबियांना दबावात आणण्यात गेलं. या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांची मोठी भूमिका आहे असं सुद्धा सांगितलं जातंय, त्यांच्यावर आरोप केला जातोय. मात्र हे सगळं किशोरी पेडणेकरांनी फेटाळून लावलं. तर दुसरीकडं आदित्य ठाकरेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी असं म्हटलंय, त्या काळामध्ये सुद्धा कोर्टाला आणि न्यायालयाला सामोरं गेलोत, आताही आपण सामोरं जाणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. उलटसुलट सवाल जवाब करण्यापेक्षा न्यायालयामध्ये रीतसर उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. आता महायुतीचे मंत्री या सगळ्या गोष्टीला फार मोठ्या ताकदीनं लावून धरत आहेत. एकीकडे दिशा सालियान यांच्या वडिलांनी केलेली याचिका आणि त्या याचिकेला धरून महायुती सरकारमधल्या मंत्र्यांनी आमदारांनी उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीला लक्ष करण्याचं ठरवलेलं आहे. या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. मात्र देवेंद्र फडणवीस सध्या सूड घेण्याच्या तयारीत आहेत असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे. त्या काळामध्ये केंद्रीय मंत्री असलेले नितेश राणेचे वडील नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उचलून नेण्यात आलं होतं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जेलमध्ये टाकण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारनं दाखवली होती अशा प्रकारची चर्चा आहे. आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तिकडं देवेंद्र फडणवीसांनी आता फास आवळला असल्याचं बोललं जातंय. खरं तर या सगळ्या गोष्टींमधून एकनाथ शिंदेंना केंद्रामधून आदेशित केलेलं मिशन टायगर आणि या सगळ्या गोष्टी धरून जर पाहिल्या तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संपवण्याचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे. आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंना लक्ष केलं जातं. येणाऱ्या काळामध्ये आदित्य ठाकरेंना दिशा सालियान प्रकरणामध्ये जेलसुद्धा होऊ शकते अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते. मात्र दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी मात्र या प्रकरणाला बगल देत कुठेतरी जनसामान्यांचे प्रश्न चर्चेले जावेत, ते मुद्दे पुढे आणले जावेत. कुठेतरी कबर किंवा मग कुठेतरी दिशा सालियान प्रकरण जे मार्गी लागलेलं होतं ते पुन्हा उकरून काढण्यात काहीही अर्थ नाही असं अमोल मिटकरींनी म्हटलंय. तर रोहित पवारांनी सुद्धा म्हटलंय
या सगळ्या गोष्टी फक्त राजकारण केलं जात आहे, त्यांच्याकडून मुद्द्यांची पूर्तता होत नाही आणि म्हणूनच काहीतरी प्रतिसवाल, काहीतरी प्रतिमुद्दे उपस्थित करायचे आणि सरकारचा वेळ काढून न्यायचा आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया इकडे रोहित पवारांनी दिलेली आहे. आता आदित्य ठाकरेंना खरंच जेल होणार का हे आता पाहावं लागणार आहे. मात्र आशिष शेलार असतील, नितेश राणे असतील, तिकडं मनीषा कायंदे असतील आणि त्यांनी केलेलं आजचं सभागृहामध्ये आंदोलन हे कुठेतरी सांगून जाते, हा कुठेतरी एक मेसेज आहे, हा कुठेतरी एक संदेश आहे की आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला आणि त्यांच्या मोकळ्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागणार आहे. ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहेत असं यामधून दिसून येत आहे. हे राजकारण जरा वेगळं चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस जरी हसतमुख असले तरी ते मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी साठवून ठेवतात असं मला एका जवळच्या माणसाने सांगितलं होतं. ते लगेचच्या लगेच जरी उत्तर देत नसले तरी ते काही गोष्टी साठवून ठेवतात, मनामध्ये ठेवतात आणि ते हळूहळू बाहेर काढतात आणि त्याची पिळवणूक सुद्धा करतात. अशा प्रकारचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आखल्या आहेत असं सुद्धा बोललं जातं. त्यामुळे आदित्य ठाकरेंना जेलवारी होणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरेंनी खरंच दिशा साली यांचा मृत्यू घडवून आणला आहे का किंवा मग हत्या केली आहे का? या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आहे का? आदित्य ठाकरे बोलतात ते योग्य आहे का? या सगळ्या गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना पाठीशी घातलंय का? आता त्याच सगळ्या गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस सूड घेत आहेत का? या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही मराठी महाराष्ट्राच्या या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. मराठी महाराष्ट्राच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि नवीन असून व्हिडिओ बघून सुद्धा सबस्क्राईब करत नसाल तर कृपया तुम्हाला विनंती आहे, सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं एक रेकॉर्ड त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्यानंतर नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आम्हाला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.